लेझीम त्यातून लेझीम खेळातून आपल्याला सादर होताना दिसत आहे. कुठेही मुलं चुकत नाहीये, कारण त्यांच्यामध्ये आहे जोश, त्यांच्यामध्ये आहे उल्हास, त्यांच्यामध्ये आहे एक प्रकारचं देशप्रेम की जो कार्यक्रम करतो आहे तो माझ्या देशासाठी करतो आहे. माझ्या देशाचा सण मी आज हर्षोल्लासात सादर करतो आहे की भावना या मुलांच्या नसानसामध्ये आपल्याला दिसते आहे, जाणवते आहे. याच वेळेला आपल्याला आपल्या शाळेतील काही विद्यार्थी खूप छान पद्धतीने ढोल वाजवून या मुलांमध्ये जोश निर्माण करत आहे. यामध्ये श्रेयस पेटकर, करण रेडकर, व्यास चाळुक्रे, सोहम भोसले, उल्हास बेंद्रे आणि आर्यन जाधव ही मुलं आपलं ढोल कौशल्य या ठिकाणी दाखवत आहे, सादर करत आहे. मधला आपला एक मोठा प्रकार आपल्यासमोर सादर होतोय. बघा, क्रिया, कला, वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य या आपल्या खेळातून आपल्याला दिसतात. आत्ताच असा एक वेगळा प्रकार आपल्यासमोर आता येतोय. काहीतरी मंडळी आहे. बघा, तर हा इथे उजव्या हाताला उघडायचा एक कार्यक्रम हा आपल्याला दिसतोय. आणि मधोमध पुन्हा एकदा महाराष्ट्राचं कलेचा एक द्वार उघड झालेला आहे. या फुगडीच्या उद्या किती छान आपण येथे आहे. आम्हाला आमच्या महाराष्ट्रातल्या त्या सणांनी श्रावणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण जसे साजरे होतात आणि यामध्ये महिला आपलं स्वतःचं कर्तृत्व कौशल्य दाखवतात. हेच कौशल्य या ठिकाणी आपल्याला या लेझीममध्ये पाहायला मिळतं. मुलांनो, ही मुलं आज लेझीम खेळत नाहीये. ही मुलं आज लेझीम खेळत नाहीये. ही मुलं उद्याचा मजबूत भारत घडवत आहेत.